नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। संविधान बदलकर मोदी तानाशाह बनना चाहते हैं तो वही राहुल गांधी पर दया आती है। वंचित के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने साधा कांग्रेस और भाजपा पर निशाना। इलेक्ट्रोल बॉन्ड मामले में कहा मौत का सौदागर। अब की बार 400 पार का नारा देकर मोदी स्पष्ट बहुमत प्राप्त करना चाहते हैं, जिसके बलबूते पर वे देश का संविधान बदलकर स्वयं तानाशाह बनना चाहते हैं। ऐसा वक्तव्य वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने किया है। तो वही इलेक्ट्रोल बॉन्ड के माध्यम से सबूत होते हुए भी कांग्रेस पार्टी ने चुप्पी साध ली है, इसलिए राहुल गांधी पर दया आती है। ऐसा कहते हुए एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने कांग्रेस और भाजपा की कड़ी आलोचना की है। शुक्रवार 19 अप्रैल को नांदेड़ शहर के नया मोंढा परिसर में कृषि उपज बाजार समिति के मैदान पर आयोजित चुनावी जनसभा को आंबेडकर ने संबोधित किया। वंचित के नांदेड़ लोकसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार अविनाश भोसीकर के चुनाव प्रचार हेतु इस जनसभा का आयोजन किया गया था। वंचित के नांदेड़ जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर पालमकर, शिवा नरंगले, प्रवक्ता फारूक अहमद, शाम कामले आदि सहित अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता और हजारों लोग इस समय कड़ी धूप में उपस्थित थे। जिन औषधियों को अन्न और औषध प्रशासन ने बैन कर दिया था, उन्हीं कंपनियों के इलेक्ट्रोल बॉन्ड खरीदकर भाजपा को सैकड़ों करोड़ रुपयों का चंदा दिया। उसके बाद फिर से वही दवाइयां बेचने को अनुमति दी गई, जिसके कारण लोग मर रहे हैं। ऐसा आरोप एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने लगाते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को मौत का सौदागर कहने वाले कांग्रेस के 2012 के बैनर्स की याद दिलाई। दौरान इलेक्ट्रोल बॉन्ड के रूप में सारे सबूत होते हुए भी प्रतिपक्ष में होते हुए कांग्रेस पार्टी ने भाजपा या नरेंद्र मोदी के खिलाफ कोई आपत्ति नहीं जताई, क्योंकि जो चंदा औषधि कंपनियों ने भाजपा को दिया वही चंदा कांग्रेस पार्टी को भी मिला। इसलिए कांग्रेस खामोश रही। जबकि कांग्रेस की लड़ाई मोदी के साथ है, फिर भी अदृश्य शक्ति के खिलाफ ये लड़ाई होने का वक्तव्य हाल ही राहुल गांधी ने किया है। इसको लेकर उन पर दया आती है, ऐसा वक्तव्य एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने किया है। मी असं ऐकलंय की मोदीची उद्या सभा आहे। चांगली गोष्ट आहे। ठिकठिकाणी बोर्ड लावला कि मौत के सौदागर का हम स्वागत करते हैं। आता मी स्वतः नाही म्हणत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की मीच म्हणतोय की हे मौत का सौदागर। मी नाही म्हणालोय। सोनिया गांधी यांनी 2012ला गुजरातमध्ये जे निवडणुका घेतल्या त्यावेळेस त्यांनी असताना हे मौत का सौदागर असं मोदीला संबोधलं होतं। आणि त्यावेळेस एवढं रान खवळलं की काँग्रेसवालेच घाबरले आणि पुन्हा बोलायचे बंद झाले। आणि म्हणून म्हटलं होतं मी की ठिकठिकाणी असा बोर्ड लावा पुन्हा की मौत के सौदागर का हम स्वागत करते हैं। या मौत के सौदागरचं स्वागत कशासाठी करायचं, ते एकाच गोष्टीसाठी करायचं, ते म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट, अन्न नागरिक पुरवठा जे खातं आहे त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत या फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग्स फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग याच्यावरती बंदी आणली, बॅन आणली। बंदी आणि बॅन का आणलं तर माणसाने ती औषधं घेतली
तर पटकन मरून जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून त्यांनी लाईफ लॉंग बॅन केली अशी असता, म्हणजे येताच येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु हे जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहे, निवडणूक बॉन्ड जो आहे की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सगळ्यांची नावं द्या, कोणी कोणी असणारा पॉलिटिकल पार्टीला डोनेशन दिलं, कुठल्या कुठल्या कंपन्याने डोनेशन दिलं, त्याच्यामध्ये हे ज्यांचे ड्रग बॅन करण्यात आले होते, बंदी घालण्यात आली होती, अशाने 300-400 कोटीचे हे इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे निवडणूक बॉन्ड विकत घेतले, भारतीय जनता पक्षाला दिले आणि 15 दिवसाने ते जे बॅन ड्रग होते ते पुन्हा बाजारात यायला लागले। आपण आता म्हणतो ना काही ठिकाणी अरे पटापटा माणसं मारायला लागली, काय तरुण होता मेला, ते ह्या ड्रगमुळे मरतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। झालं तर पुढच्या निवडणुकीच्या म्हणजे तिसरी आणि चौथी फेज आहे त्यावेळेस त्या औषध कुठली आहेत, कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि त्या कंपन्याने बीजेपीला या निवडणुकीच्या बॉन्डमधनं डोनेशन दिलं की नाही त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। तुम्हीच ठरवा आता ह्या मौत के सौदागरला पुन्हा सत्तेवरती बसवायचं का, याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे। जे पैशासाठी माणसं मेली तरी चालतील, पण माझ्या पक्षाचं असणारं खातं बँक अकाउंट प्रचंड भरलं पाहिजे। दुर्दैव आहे काँग्रेसवाल्यांचं की मटेरियल असून कागदपत्र बाहेर आल्यानंतरही काँग्रेसचं वरचं नेतृत्व मुख गिळून बसलेलं आहे। मला असं वाटलं की काँग्रेसला एक बदला घेण्याची संधी मिळाली। राजीव गांधीचं ज्या पद्धतीने बोफोर्समध्ये बदनामी करण्यात आली, की बोफोर्समध्ये पैसे खाल्ले, सिद्ध तर झाले नाही पण संशय निर्माण करण्यात आला। आता इथे तर पुरावे आले, तर काँग्रेसवाले जोरदार बीजेपीवरती मोदीवरती तुटून पडतील आणि हा खऱ्या अर्थाने मौत का सौदागर आहे म्हणून त्याला स्टॅम्प मारून मोकळे होतील। पण आपण बघतोय काय, तर राहुल गांधी सारखा व्यक्ती, वाईट वाटतं बिचाऱ्याबद्दल, आणि वाईट ह्याच्यासाठी वाटतं की बुद्धिमान असून त्याला असिस्टंट लागतो आणि त्याचा असिस्टंट हा बीजेपीचा एजंट आहे असं मला वाटतं, म्हणून वाईट वाटतं। त्या मुंबईच्या सभेमध्ये ज्यांनी कोणी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि त्यांनी भाषण सुरुवात केलं कि मोदी के साथ हमारा झगड़ा है ही नहीं, अदृश्य शक्ति के साथ हमारा झगड़ा है। मतलब आम्ही याला याचा स्पीच रायटर जो आहे यांनी ह्याचा खात्मा करून टाकला। 4000 किलोमीटर चालत आला बिचारा, अख्खा माहोल तयार केला, त्या एका वाक्याने पाणी फिरलं अशी असताना पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही। मोदी
आम्ही आणि तू प्रभाकरला असं विचारतोय की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग. आता मोदीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काहीच नाहीये. तुम्ही विचाराल कसं? तुम्ही शपथ घेताना कोणाची शपथ घेता? आईची शपथ घेऊन चालतो, बापाची शपथ घेऊन चालतो, पोराची शपथ घेऊन चालतो, बरोबर आहे. पण मी कधी माझी शपथ घेऊन चालत नाही. मेला तर बाप मरेल, मेला तर आई मरेल, पोरगा मरेल, मी जिवंत राहील. तसं मोदीचं आहे, तसं मोदीचं आहे. तो दुआ काय देतो? बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही. अरे आम्ही विचारतोय तू बदलणार आहेस की नाही ते पहिल्यांदा सांग. ज्यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः ही घटना बदलणार नाही, तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आपण जसं समोरच्याला फसवतो, बापाची शपथ घेऊन, आईची शपथ घेऊन, मुलाची शपथ घेऊन जसं आपण फसवतोय, तसं मोदी आपल्याला फसवतोय हे आपण गुटघात बांधली पाहिजे. तो बदलणार, तो बदलणार. याचं कारण की त्याला हुकुमशाह व्हायचं. तो बदलणार याचं कारण त्याला असताना हुकुमशाह व्हायचं.